असाही असला आणि ठाम असला तर एकापेक्षा एक सुंदर बारडो होतील। या ठिकाणी नवरदेव सुद्धा आलेला आहे, नवरी आलेली आहे। फार सुंदर लग्न सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे आणि एकापेक्षा एक सुंदर बारडो मी आपल्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर सर्वांनी शांततेत सहकार्य द्यावं ही सर्व भाविक भक्तांना नम्र विनंती। विठ्ठल 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 मावशी लग्न झालं तेपासून माझ्या टवडीच्या तोंडाला कुलूप नाही। आल्या फोन केला, सुनबाई हे कर, सुनबाई ते कर। आता तुम्ही खरं सांगा, 400 किलोमीटरचा प्रवास आणि सुनबाई नवीन लग्न झालेली नेटकीच घरी आली आणि सासूबाईची गाडी सुटली। सुनबाई पोळ्या कर, सुनबाई आमटी कर। सुनेला राग आला, म्हणजे माझ्या बदली जर हिची मुलगी असती तर हिनं सांगला असतं का तिला काम। म्हणून सुनबाईने काय केलं, मावशी राग स्वयंपाक केला। तो स्वयंपाक कसा केला मी सदर आपल्याला बारोडातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। पोळ्या केल्या करपून गेल्या, काय म्हणतो सुनबाई, पोळ्या केल्या करपून गेल्या, कच्चाच राहिलाय भात। बरीच केली मात सासूबाई, बरीच केली मात, बरीच केली मात, बरीच केली मात सासूबाई, बरीच केली मात, बरीच केली मात सासूबाई, बरीच केली मात। आता तरी उभं राहावं की नाही, तरी मी सासूच्या तोंडाचा पट्टा चालू। सुनबाई हे कर, सुनबाई आमटी तरी वाढ। सुनबाई आमटी वाढायला गेली तर काय सांगू मावशी, अगोदर लोणावळा खंडाळ्याची मेंदड्याची सर्दी आणि एसटीतला प्रवास, त्यामुळे सर्दी झाली। आणि जशी सासूला आमटी वाढायला गेली तसं काय सांगावं, आमटी केली वाढाया गेली, माझा शेंबूड पडलाय त्या। आमटी केली वाढाया गेली, माझा शेंबूड पडलाय त्या। तसाच चपट नाकातीनं हातानं कालवण केलं आणि खाऊन घेतला। संत एकनाथ महाराज या भारुडातून सांगण्याचा प्रयत्न करतात, एवढंच नाही, आळाचं पाणी शेंदाया गेली, सासू उलटून पडली त्या। बरीच केली माता, बरीच केली माता, बरीच केली माता, बरीच केली माता, ओ बरीच केली माता, बरीच केली माता। संत एकनाथ महाराज म्हणतात, संसार जाऊ द्या आणि रंगून जा भजनात। कारण या संसारामध्ये आपण एवढे गुंग झालो की आपण कशासोबत काय खावं आणि काय खाऊ नये हे सुद्धा माणसाला समजत नाही। म्हणून संत एकनाथ महाराज म्हणतात, संसार जाऊ द्या सासूबाई, तुम्ही रंगून जा भजनात। आता बरीच केली मात सासूबाई, तुम्ही बरीच केली मात। मागच्या वर्षी बुलढाण्याला आलती, अरे आलती की नाही पोरं, हो म्हणा नुसतं, हा नुसतं हो म्हणायला काय हरकत आहे, हो म्हणा तुम्ही काही म्हटलं तर। मागच्या वर्षी तुमच्या गावात आलते की नाही, हा तेव्हा माझं लगीन बी झालतं। लग्नाला कोण कोण आलतं मावशी, हातवर करावर एकदा। आणि इकडे पुरुष मंडळी आणि ते मधलं तोडकं का नुसतं गिळायला आलतं का काय, मावशी पण आलती की। मावशी म्हणे नरदेव लय चांगला आहे, नाकावर तोंड आहे, तोंडावर नाक आहे, आणि पहा कसा बसला त्याचा मुर्दा। हाय माझा मालक, दिस इज माय हजबंड। खाली बघ, खाली बघ, खाली बघ। या हो इकडे जरा, या बरं इकडे, हे चष्मे आले, या इकडे, या 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 या
तुमसे मिलना बातें करना। मावशी, मागच्या वर्षी लग्नाच्या गडबडमध्ये माझा नवराच तुम्हाला दाखवायचा राहून गेला। तुम्ही म्हणसान की माय याच्यापेक्षा मृदुंगाला सोबत केला असता तर कसा विष्णू कंपनी सारखा जोडा शोभला असता। एक नंबर। पण आता आमचा कसा बी असो तुमचा शाहरुख खान तुम्हाला, पण आता मला मात्र 15 घेतल्याशिवाय पर्याय नाही। हे अशा प्रकारचं वांगा आहे मावशी, ना भाजीच्या कामाचं ना भाताच्या कामाचं। पण याच्यामध्ये एक गुण फार चांगला आहे। एक गुण इतका चांगला आहे, तुम्हाला पाहायचा आहे का? याच्यातला गुण पाहायचा आहे का? हो, बसाव खाली, बसा खाली। पाहिलं कुठं आता बसा एकदा मावशी, नवरा पाहिजे तर असा पाहिजे, ऐकून बस म्हटलं तर बसला पाहिजे आणि उठ म्हटलं तर उठला पाहिजे। एक रट्टा दिला की डांबरी डांबरीनं डांबरी डांबरीनं पडत सुटला पाहिजे। तर आमचं लग्न झालं आणि मला नवरा कसाही का असो ना, पण सोन्यासारखी 2 मुलं झाली। तर तुम्हाला पहिला लॉकडाऊन मधला झालेला पिंट्या ये रे, ये 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 ये। हा पहिला लॉकडाऊन मध्ये पहिला मावशी। या दोघांच्या लय लोकांचे संसार पाहिले असतील तुम्ही ना, पण असा संसार कोणाचा? दिवसभर पेते मावशी, दिवसभर दारू पेते, हो की नाही रे? मावशी, या दोघी बापले काय टेन्शन न मी 40 किलोची 80 किलोवर आली मावशी। यायले लय गावले फिरवलं मी ना, लय देवाचा अंगारा लावला, या देवाचा लाव त्या देवाचा लाव, पण काही फरक पडत नाही। सासू लग्नाच्या अगोदर म्हणे माल एक असा आहे जडी लात मारीन तिथं पाणी काढीन म्हणे काका, पण ज्याच्या बोरवर गेला ना त्याचे बोर दाटून गेले। मावशी, हा शाळेत जाते ना रे? हा, एक डबा भाताचा तो खाते आणि एक डबा मला आणते मावशी। मोठ्याच्या घरी खायला बी काही नाही, आणतो ना रे? हा, इथला बिलिंदर आहे। त्या शाळेतले तांदूळ सुद्धा विकून टाकले मावशी यानं। अरे इकले रे? आई, आमच्या घरात लाईन सुद्धा नाही। लेकरू शाळेत जाते आणि संध्याकाळी अभ्यास करायचा म्हटलं तर ग्रामपंचायतच्या लाईटा खाली जाते। त्या लाईटा खाली जाऊ याचा कलर किती काय पडला पहा बरं तुम्ही एकदा। मुर्द्याच्या घरात लाईन सुद्धा नाही, काय करावं? म्हणून यांना व्हायला चिकनगुनिया। हा, डॉक्टर साहेब म्हणत की जास्त वेळांना उभं राहू नको देतो, बसा खाली बस। तर मावशी, लग्ना अगोदर मुर्द्यानं घराला वाटच पाडली होती। 4-4 दिवसातून माझ्या पप्पाकडे यायचा आणि माझ्या पप्पाला म्हणायचा तुम्ही काही पण करा पण तुमची एवढी सगुणा मला द्या। माझं पप्पा पण याच्या चष्म्याला बाळलं, माझं पप्पा याच्या फुलपॅनला बाळलं आणि मुर्द्यानं मावशी माझं वाटोळ केलं। आई बापानं बरं नाही केलं मला, आई बापानं बरं नाही केलं मला, आई बापानं बरं नाही केलं म्हातारा नवऱ्याला दिलं, आई बापानं बरं नाही केलं मला म्हातारा नवऱ्याला, टोपीवाल्याला दिलं, म्हातारा नवऱ्याला दिलं, आई बापानं बरं नाही केलं मला, आई बापानं बरं नाही केलं
आणि रोज संध्याकाळी मावशी करतो हाणामारी. सांडस म्हण नको, कडची म्हण नको, लाटणं बेन म्हण नको, बेलणं म्हण नको, जे हाताला गावन त्याला मारतो या मावशी. काय करावं. लग्न झालं तेपासून सीझन 15 दिवस नांदायला गेली आणि नांदायला गेल्यानंतर त्या दिवसापासून पाहते मावशी मोडकेचे घर तुटकेच चप्पर. भादवायच्या महिन्यात म्हटलं गणगौराई बसली याच्याकडे डोंबल्यावर बसू का. अजून तोंडाकडे पाहायला सुद्धा काही वाटत नाही. तर खाली बघ, खाली बघ. मोडकेचे घर तुटकेच छप्पर, देवाला देव घर नाही, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको, मला दादला नको, मला नवरा नको ग बाई, हा नवरा नको, मला दादला नको, मला नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई. घरी मात्र आंबाड्याची भाजी आणि कळण्याची भाकर, त्यावर तेलाची धार नाही, मला नवरा नको ग बाई. फाटकेच लुगडे तुटकीच चोळी. आता तुम्ही म्हणसान बाई इतकी सुंदर साडी नेसून आली आणि तू खुशाल खोटी बोलते म्हणते फाटकेच लुगडे. आता तुम्हाला काय सांगू, ही साडी सुद्धा आमच्या मुरलीधर महाराजानं बुलढाण्याच्या बाजारावरून मला आणून दिली, म्हणून कुठं आज 4 बाई माणसात मी आली. नाही तर लगीन झालं तेपासून बघते मुर्द्याला एक फुटका मनी तरी घ्यायला पाहिजे होता की नाही. लोकांच्या बायाकडे पाहलं अशी नवई वाटते, पण एक फुटका मनी सुद्धा आणला नाही. लग्नामध्ये साडी आणली, एक साडी रोज 30 पिळावी, 30 नेसावी, 30 पिळावी, 30 नेसावी. अहो यांच्या त्रासात मावशी मी 4 महिने झाले आंघोळ सुद्धा केली नाही. मग आता तुम्ही म्हणसान काय करते, रोज आंघोळीच्या 4 गोळ्या घेते. लगीन झालं तेपासून मी गाऊनवरच बसते मावशी. मग काय करायचं. फाटकेच लुगडे तुटकीच चोळी, तिला शिवायला दोरा नाही, मला दादला नको बाई, हा दादला नको ग बाई, मला नवरा नको बाई, दादला नको ग बाई, मला नको ग बाई, दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. मावशी आमच्या लग्नाला किती वर्ष झाली बघा जरा, त्यांच्या तोंडाकडे पाहून आमच्या लग्नाला किती वर्ष झाले. 85. जवळ आमच्या लग्नाला झाले 450 वर्ष. मी दिवसांदिवस म्हातारीची तरणी दिसायला लागली आणि आता लागला खंदीड वळकायला. मी कुठं 4 बाई माणसात गेली तर सर्व बायांनी म्हणावं ताईसाहेब नाव घ्या, ताईसाहेब नाव घ्या. मुर्द्याचं नाव सुद्धा घ्यावं वाटत नाही. पण आज तुमच्या गावात आली आणि तुमच्या सगळ्या गावकऱ्याचा मान ठेवून आणि सर्व माता भगिनीचा मान ठेवून शेवटचं नाव मी या ठिकाणी घेते आणि त्याला इथं सोडचिठ्ठी देते. गटस पोट घेऊ का मग नाव महाराज, घेऊ का. हा तर ऐका. झाली अक्षय तृतीया, झाली अक्षय तृतीया. माऊली बोलू नका कुठे. सर्वांनी कृपया शांतता ठेवा. सुंदर बारोड होणार आहे आणि सुंदर बारोड हे शेवटी होत असतात. म्हणून झाली अक्षय तृतीया, पुढे आला वट पौर्णिमेचा सण. झाली अक्षय तृतीया, पुढे आला वट पौर्णिमेचा सण.
सिस्टीम वाले भाऊ तुमच्यासाठी काही पण आणखी घ्यायचं का महाराज ना? आणखी घ्यायचं का? हो बरं बरं आणखी घेते आहे का? रामभाऊ सोबत पिक्चर बघायला गेली सायको, रामभाऊ सोबत पिक्चर बघायला गेली सायको, आणि श्यामरावाचं नाव घेते मी गणपतरावाची बायको. आणखी का? हो तुमचे भाऊबंद आहेत का ते? बरं 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 आणखी घेते आहे का? आता 2020 झालं, आता IPL मधलं घेते मावशी. हा ऐका, आता 20 झालं, आता IPL मधलं घेते. विराटच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून, विराटच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून, आणि आमच्या फोटोग्राफरचं नाव घेते 4 गणी राखून. मग काय करायचं? सुरतीचे मोती गुणधाव सोने या राज्यात लेणं नाही. मावशी तुम्ही म्हणसाल आमच्याच गावात आली आणि बाई चांगली धमधकड दिसते, आमच्याच गावात आली आणि आमच्याच गावचा केला, आणि आता खुशाल म्हणते नवराच नको बाई. तर ऐका मावशी, तुम्हाला माहित असेल किंवा नसल, तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसल, पण गेल्या लॉकडाऊन मध्ये मला सोन्यासारखी 17-18 लेकरं झाली. तर तुम्हाला 8 नंबरचा पिंड दाखवू का? 8 नंबरचा. विठ्ठल माझा 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 कडीवर बसणार भाऊ. अरे तू बी काय मजा घेतो, बसून जा ना कडीवर. ये 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 4 नंबरचा पिंड मावशी, 4 नंबरचा. ये हा हा दुसरा लॉकडाऊन मधला. ये हा मावशी दुसरा लॉकडाऊन मधला. ये असं पाय टाक ना. आता कसा बसला मावशी? तसा काही बाबलीच्या खोडावर बसला मावशी, जसा काही छोट्या हत्तीत बसला. पिंट्या पिंट्या कुठे गेलता? अरे आपली कामं सकाळी सकाळी करायची असतात. 6 दिवस माणसाचा फ्रेश जातो, आणि त्यापासून पाहते म्हणून म्हटलं वास कुठून येऊन आला. मावशी ऐका, तुमच्या बुलढाणा द्यायच्या हरका एक मिनिट ना. ऐका मंडळी, कसा दिसतो माझा दादा कोणत्या? अरे पोरायो, कसा आहे माझा शाहरुख खान? नीट बस तीन मंडपावर फेकून. सप्त्याला झाला 1 लाख खर्च, तुले करतील 50,000. पिंट्या, मी तुला पिंट्या म्हटलं की तू मला काय म्हणायचं? आव गो मम्मी. काय म्हणायचं? मम्मी. पिंट्या हा, पिंट्याची बॅटरी फुल आहे मावशी. पिंट्या, पप्पा कुठे आहे? पप्पाला टाटा, पप्पाला टाटा टाटा. आता कुठे बसला? आत्याला बसले, आत्याला. मामाला टाटा कर, टोपीवाला मामाला टाटा कर.
पिंट्या पिंट्या घाबरून बोलायचं नाही केलं ना आता तसं काही नाही ना हा पिंट्या मावशी मावशी आता वय किती असेल हा आता शिक झालाय 6 महिन्याचा याचं बारसं सुद्धा घातलं नाही राजाचं की घालायचं हा ऐका पहिल्या दिवशी फिल्म दरबारी जन्माला आला बाळ शाहरुख बाळ नागा तो या अशोक राप जो बाळा दोरे दुसऱ्या दिवशी झाला वाद बारशाला आला या लालू प्रसाद सोनिया गांधी म्हणे मिटवा वाद जो बाळा दोरे तिसऱ्या दिवशी लढीवाड वाड खायाला मागत गुटक्याची माड आईच्या डोक्यात झाला या झाड पोटाला आला या कर्दन काढ जो बाळा दोरे जो पार रडता राहीना कसं गयाला कळना जो पिकाला या बाळाला यशोदा नवी पाडला सुरतीचे मोती कुठे गेला मोठा मावशी पेतो तो चावतोय बापावर गेलाय मोठा ऐका सुरतीचे मोती गुड धाव सोने या राज्यात लेणं नाही एका जनार्दनी समरस झाले तो रस येथे नाही दादला 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 म्हणजे काय दादला म्हणजे नवरा आणि कोणता नवरा प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये 6 विकार असतात काम क्रोध मद मोह लोभ अदंभ आणि अहंकार त्यापैकी काम नावाचा दादला आम्हाला नको म्हणून संत एकनाथ महाराज बारोडातून सांगतात की हा काम नावाचा नवरा शिदा आम्हाला संसार सुद्धा करू देत नाही आणि परमार्थ सुद्धा करू देत नाही एका जनार्दनी समरस झाले तो रस येथे की नाही कोणता रस नाश्त्या गुळाचा रस आंब्याचा रस की मोसंबीचा रस नाही लावणी मृदंग कृती टाळ घोष शेव ब्रह्मरस आवडीने आमच्या तुकोबारा सुद्धा फार सुंदर सांगतात सेवितो हा रस वाटितो अनिका सेवितो हा रस वाटितो अनिका या हा चालला मावशी या सप्त्यावर हप्त्यावर घरी पाहिला खायला सुद्धा पाहिजे की नाही मावशी आता याला सांगते तू बस सप्ते फिरत मी आपली तुळजापूरच्या खाली जाऊन देवीचा जोगवा तरी मागते आई राजा उदो अनादि निर्गुण मा प्रकटली भवानी मोह महिषासुर
वंदना लागुनी विविध तापाची करावया झाडणी भक्ता लागुनी पाव अशी निर्माणी आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागना जोगवा जोगवा मागना जोगवा जोगवा मागना भक्तीच्या मावशी आज आपल्या बुलढाण्यामध्ये तुळजापूरच्या देवीची परडी आली. आपण भाग्यवान आहात. सर्वांनी जोगवा वाळा, ज्याच्याजवळ असेल त्यांनीच वाळा आणि ज्यांच्याजवळ नसेल त्यांना शेजाऱ्यांकडून उसना घेऊन वाढला तरी चालल. एक महत्वाची सूचना, देवीला चिल्लर चालत नाही, कारण देवाचा न्याय आहे. घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार तू. भगवंताने दोन वर्ग केले मावशी, एक देणाराचा आणि एक मागणाराचा. तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही देणाराच्या यादीमध्ये आहात. आणि आमचं काय करू बाई माझ्या कुळदैवताला, हातावर परडी आली माझ्या नशिबाला. आपल्या पराठीने खत कसं टाकतं माहित आहे का? हा एक बी झाड सोडायचं नाही. हा असे तास घ्यायचे बरोबर. हा नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा, पोटी धरून मागीन ज्ञानपुत्रा. पोटी धरून मागील ज्ञानपुत्रा, धरीना सद्भाव अंतरीच्या मित्रा. दंब सासरा सांडीन कुपात्रा. सांगना देवी माझ्या भावाला सुखी आहे माझ्या गावाला. माझ्या भावाला सुखी आहे माझ्या गावाला. माझ्या भावाला आता साधनी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडी याला संग. काम क्रोध हे गेले माग, केला माग मोकळा मार्ग सुरंग. भंडारा ललाटी हाती वाजवी ते घाटी. भंडारा ललाटी हाती वाजवी ते घाटी. नाचते मुरडवी खंडेरायाच्या साठी. खंडेरायाच्या साठी खंडेरायाच्या साठी. नाचते मुरडवी खंडेरायाच्या साठी. खंडेरायाच्या
रेशीम धागा खंडेरायाची जुडाला धागा खंडेरायाची जुडाला भंडाऱ्याची वाटी भक्ती नाही माझी खोटी खोबरा भंडाऱ्याची वाटी भक्ती नाही माझी खोटी नाचते पौर्णिमी खंडेरायाच्यासाठी नाचते पौर्णिमी खंडेरायाच्यासाठी जाऊन नवस महाद्वारी फेडीला एका जनार्दनी एकपणे देखीला जन्म मरणाचा घेरा चुकविला शुक्रवारी मंगळवारी देव देव तुझा ग केला भक्त गोळा घालून माळा आणि सुखात ठेव ग त्याला पोरा कसं मग लाराली ला 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 यानंतर काय अजून बहुत करणे आहे काम सकाळी स्वयंपाक करणं आहे तुम्ही 8:30 2 वाजल्यावर जातं तर काल माझे वारकरी उपाशी जाते मला ते उपाशी जाणं मला पाठवली त्याच्यापेक्षा आपला आठवण आता आहे दुपारी आपण संध्याकाळी बरोबर हा शुक्रवारी मंगळवारी देव देव तुझा ग केला आणि भक्त गोळा घालून माळा सुखात ठेव ग त्याला आणि कसं लाराली ला 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 लाराली ला ला मावशी 1 मिनिट खाली बसा बस 1 मिनिट बघ एक ओळ तुमच्या सर्वांच्या चरणाचा दास होऊन सांगतो मावशी फक्त एक ओळ माझ्या मागे हरिपाठाची म्हणा कोण कोण म्हणत हात वर करा वा 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 मन भरून आलं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटवरी ठेवनिया करकटवरी ठेवनिया हो करकटवरी धन्यवाद सर्वांनी एकदा ताड़ी वाजवा कारण फूलों की शोभा माली से फूलों की शोभा माली से दुल्हन की शोभा डोली से भिखारी की शोभा झोली से ओठों की शोभा लाली से असं सांगत असताना एक म्हातारा महाराज बोललं म्हणे महाराज तुम्ही एक बोलले म्हटलं बा काय बोललं म्हणे ससुराल की शोभा साली से आता हे काही सांगायची गोष्ट आहे काही सर्वांनी एकदा संतांचं भजन करा आणि आपल्या कार्यक्रमाला पूर्ण विराम देऊ सर्वांनी भजन करा ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली
ज्ञानोबा माऊली तुकाराम भगवंताने दिलेली ही वाणी पवित्र झाल्याशिवाय ज्ञानोबा राहणार नाही. माऊली सर्वांनी ताली वाजवा. हा, ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय आदिशक्ती मुक्ताबाई की जय श्री संत गजानन महाराज की जय संत